नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती चर्चा करतोय. प्रकरण 6वं आहे त्रिकोणमिती. बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे. त्या अनुषंगाने ही रिव्हिजन सुरू आहे मित्रांनो. इम्पोर्टंट रिव्हिजन आहे. सगळे महत्त्वाचे प्रश्न बोर्ड परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, सगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी इम्पोर्टंट प्रश्न जे आहेत त्यावर आज आपण चर्चा करतोय. तर चला जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि गणित भाग 1, 2 पासून सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला PDF फाईल हव्या असतील परीक्षेच्या, बोर्ड परीक्षेच्या, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या PDF फाईल डाउनलोड करून घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला इम्पोर्टंट नोट्स हवे असतील तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपला WhatsAppचा ग्रुप आहे, WhatsAppचा चॅनल आहे. तो जर जॉइन नसेल केला तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. Instagram आणि Facebookला सुद्धा आपल्याला फॉलो करा. तर बघा मित्रांनो, त्रिकोणमितीमध्ये आपल्याला सगळ्यात इम्पोर्टंट मुद्दा काय माहिती आहे का? या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला साधारणतः 7 मार्काला प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये सूत्र खूप महत्त्वाचे, फॉर्म्युले खूप महत्त्वाचे. सूत्र जर माहिती नसेल तर या प्रकरणामधले आपल्याला प्रश्न समजणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे अगोदर आपण सगळी सूत्र नीट समजून घेऊयात, फॉर्म्युले नीट समजून घेऊयात आणि नंतर मग आपण पुढे जाऊयात. बघा, लक्षात घ्या, यामध्ये सगळी सूत्र जी आहेत त्याच्यातली ही 6 सूत्र खूप महत्त्वाची आहेत. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. साइन थिटाचं सूत्र कोनासमोरची बाजू भागिले कर्ण, कॉस थिटाचं सूत्र कोनालगतची बाजू भागिले कर्ण, टॅन थिटाचं सूत्र कोनालगतची बाजू कोनासमोरची बाजू भागिले कोनालगतची बाजू. हे कसं लक्षात ठेवायचं बघा. सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली. बघा, सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली. मग सकाळी सकाळीचा स आणि क. बघा, स आणि क म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण, हे कोणाचं सूत्र आहे? साइन थिटाचं. लताच्या कानाखाली ल भागिले क म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण, कोणाचं सूत्र? कॉस थिटाचं. आणि स भागिले ल समोरची बाजू भागिले लगतची बाजू, हे सूत्र कोणाचं आहे? टॅन थिटाचं. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली. यावर आधारित या एका छोट्याशा ट्रिकच्या आधारे तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवू शकताय. आता या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर पुढच्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. पुढची सूत्र, कारण ही सूत्र पाठ नसती करायची, लक्षात ठेवायची असतात. यामध्ये खूप सारी सूत्र आहेत त्रिकोणमितीमध्ये, पण ही सगळी सूत्र आपण समजून घेणं गरजेचं आहे. पाठ नाही करायची, लक्षात ठेवायची. बघा कसं. साइन थिटाचं सूत्र जे आहे आणि कोसेक थिटाचं सूत्र हे एकमेकांच्या उलटा असतात. बघा, लक्षात ठेवायचं. साइन थिटाच्या उलटा कोसेक थिटा असतो, एवढं लक्षात ठेवायचं. मग साइन थिटाचं सूत्र कोणासमोरची बाजू भागिले कर्ण असेल तर कोसेक थिटाचे सूत्र कर्ण भागिले समोरची बाजू. कर्ण गेला वर, समोरची बाजू भागिले समोरची बाजू आलं खाली. त्याचप्रमाणे कॉस थिटा आणि सेक थिटा एकमेकांच्या उलटे असतात. म्हणजे कॉसचं सूत्र कोणालगतची बाजू भागिले कर्ण, सेकचं सूत्र कर्ण भागिले कोणालगतची बाजू. त्याचप्रमाणे टॅन आणि कॉट एकमेकांच्या उलटे असतात. ही दोन्ही गुणोत्तर एकमेकांच्या उलटी असतात. जर टॅन थिटाचं सूत्र कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू असेल तर कॉट थिटाचं सूत्र कोणालगतची बाजू वर जाते, कोणासमोरची बाजू खाली येते. लक्षात ठेवायचं की साइन आणि कोसेक यांची गुणोत्तर एकमेकांच्या अपोजिट असतात. कॉस आणि सेक यांची गुणोत्तर एकमेकांच्या अपोजिट असतात आणि टॅन आणि कॉट यांची गुणोत्तर एकमेकांच्या अपोजिट असतात. हे लक्षात ठेवायचं. जरी तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी सांगता आलं पाहिजे साइनच्या उलटा कोसेक, कॉसच्या उलटा सेक, टॅनच्या उलटा कॉट. आता हे लक्षात ठेवल्यामुळे फायदा, आणखी काही 5-6 सूत्र ती लगेच लक्षात राहतात. बघा, पहिला मुद्दा लक्षात घ्या. साइन थिटा. साइन थिटाचं सूत्र काय असणार तुम्हाला माहिती आहे. साइन थिटाच्या उलटा कोण असतो? कोसेक थिटा. एवढं फक्त लक्षात ठेवायचंय. मग साइन थिटाचं सूत्र 1 कोसेक थिटा. बघा किती सोपं आहे. कोसेक थिटा. आणि त्याचप्रमाणे दुसरं कोसेक थिटाचं सूत्र काय झालं? कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. दोघे एकमेकांच्या उलटे आहेत. आता ही 2 सूत्र तुम्हाला काय पाठ करायचे आहेत का? नाही. तुम्हाला फक्त इथं लक्षात ठेवायचं की साइनच्या उलटा कोसेक आणि कोसेकच्या उलटा साइन आहे. एवढं लक्षात ठेवलं की साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा आणि कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. संपला. सूत्र लक्षात ठेवायचे, पाठ नाही करायचं. तसंच इथं कॉस थिटा बरोबर काय येणार मग सांगा? कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. बघा, तिसरं सूत्र कॉस थिटा बरोबर कॉसच्या उलटा सेक असतो बरोबर 1 सेक थिटा. आणि चौथा मुद्दा सेक थिटा
बरोबर काय झालं 1 छेद कॉट थिटा झालं 1 छेद कॉस थिटा. बघ ओके. कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा. त्याच्यानंतर 5वा पॉइंट आपल्याकडे टॅन थिटाचं सूत्र आता लिहू. टॅन थिटा बरोबर टॅनच्या उलटा कोन 1 छेद कॉट थिटा आणि कॉट थिटा बरोबर आपल्याकडे काय झालं कॉट थिटा बरोबर 1 छेद टॅन थिटा. बस एवढी सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. अशा प्रकारे ही सगळी सूत्र तुम्हाला लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर आणखी काही सूत्र आहेत जी आपण समजून घेऊयात. ज्याच्यामध्ये समजा 7वं सूत्र आपल्याकडे एक आहे. टॅन थिटाचं एक सूत्र लक्षात घ्या. आणखी एक आहे. टॅन थिटाचं सूत्र साइन थिटा भागिले कॉस थिटा येतं. हे एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि 8वं सूत्र कॉट थिटाचं बघा जर टॅन थिटा बरोबर साइन छेद कॉस असेल तर कॉट थिटा बरोबर काय असेल कॉस छेद साइन म्हणजे कॉस थिटा भागिले साइन थिटा. तर ही सूत्र पण लक्षात ठेवायची. आता ही सूत्र कशी लक्षात ठेवायची ही कशी आली याची ट्रिक जी आहे मी आपल्या ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितले की जॉमेट्रीची जी ट्रिग्नोमेट्रीची म्हणजे त्रिकोणमितीची सूत्र कशी लक्षात ठेवायची यावर ऑलरेडी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवले आणि त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये चर्चा केली. आज काही जास्त डिटेलमध्ये मला चर्चा करता येणार नाही पण तिकडे मी डिटेलमध्ये चर्चा केली. ओके. त्याच्यानंतर आणखी 3 सूत्र 9वं सूत्र बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि 10वं सूत्र सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा आणि त्याचबरोबर 11वं सूत्र कॉट वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कोसेक वर्ग थिटा कोसेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा. तर जो सराव संच 6.1 आहे त्याच्यामध्ये बघा ही सगळी ही खालची जी काही तुम्हाला सूत्र दिसतात 1 पासून 11 पर्यंत याच सूत्रांचा वापर जास्त आहे. या वरच्या सूत्रांचा तर नाही परंतु या 1 ते 11 पर्यंतच्या सूत्रांचा वापर जास्त आहे. मी बाजूला होतो. तुम्हाला जर सूत्रांचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. तत्पूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवर. मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू. त्याच्या बाजूला एक बेलचं बटन सुद्धा आहे. ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आता ही सगळी सूत्र तुमच्या लक्षात आली. आता आपण पुढे जाऊयात. पुढची काही सूत्र आपण या ठिकाणी बघूयात. पुढची सूत्र म्हणजे पुढचा एक तक्ता आहे. आता हा तक्ता कसा लक्षात ठेवायचा मी सांगितलं आपल्या एका व्हिडिओमध्ये मी बाजूला होतो. हा जो तक्ता आहे हा तक्ता समजून घ्या कारण पुढचा जो सराव संच 6.2 आहे 6.2 मध्ये जी शाब्दिक गणित आहेत तर ती शाब्दिक गणित सोडवण्याच्या अनुषंगाने हा तक्ता खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण प्रत्यक्षात काही गणितं बघूयात. बघा ही गणितं समजून घेण्याच्या अगोदर ही सूत्र मी मुद्दाम बाजूला घेतलेली आहेत कारण ही सगळी सूत्र आपल्याला ही गणितं सोडवताना उपयोगी पडतात. आता बघा अशा प्रकारचं गणित येतं साइन थिटा बरोबर आपल्याला दिले 7/25 आणि याच्यावरून कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती आपल्याला काढायच्यात. एकदम सोपा विषय. बघा मला साइनची किंमत दिलेली आहे. पहिलं कॉस काढायचं. मग असं कुठलं सूत्र आहे का की बाबा ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस दोघेच आहेत. साइन आणि कॉस दोघेच आहेत. बरोबर. पहिल्या सूत्रामध्ये फक्त साइन आहे कॉस नाही. दुसऱ्या सूत्रामध्ये कॉस आहे साइन नाही. इथं 7वं जे सूत्र आहे याच्यामध्ये पण साइन आणि कॉस आहे पण साइन आणि कॉस सोबत टॅन पण आहे जी टॅनची किंमत आपल्याला दिलेली नाहीये सध्या. म्हणजे हे सूत्र वापरता येत नाही. मग फक्त साइन आणि कॉस असलेलं हे सूत्र आहे बघा. या सूत्राचा जर तुम्ही वापर केला साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 याच्यामध्ये तुम्ही कॉसची किंमत काढू शकताय कारण साइनची किंमत माहिती आहे कॉसची किंमत तुम्हाला काढता येईल. त्याच्यामुळे हे सूत्र आपण या ठिकाणी वापरायचं आहे. ठीक आहे. मग आता इथे आपण काय करू साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता इथे एक काम करा कॉसची किंमत काढायची म्हणून कॉस वर्ग थिटाला आपण एका बाजूला लिहू 1 आपल्या जागेवर साइन वर्ग थिटा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा साइन वर्ग थिटा. मग आता काय येईल बाबा 1 आपल्या जागेवर वजा साइन वर्ग थिटा. साइनची किंमत 7/25 आहे मग साइनच्या जागेवर 7/25 लिहा त्याचा वर्ग करा. इथं 1 आपल्या जागेवर वजा 7चा वर्ग 49 5चा 25चा वर्ग 625. आता तिरकस गुणाकार करा. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1. आता 625 गुणिले 1 झाले 625 वजा 49 गुणिले 1 झाले 49 भागिले 625 गुणिले 1 झाले 625. आता 625 मधून 49 गेले आपल्याकडे राहतात 576. ही वजाबाकी करा व्यवस्थित भागिले 625. आता बघा कॉस वर्ग थिटा बरोबर 576 भागिले 625. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. कॉस वर्गचं वर्गमूळ आलं कॉस थिटा बरोबर 576 आलं 24 625 आलं 25. तर अशा प्रकारे आपण ही सगळी वर्गमूळ काढली की आपल्याला कॉस थिटाची किंमत 24/25 अशी मिळते. आता कॉसची मिळाल्यानंतर मला टॅनची किंमत काढायची.
आता टॅन थिटाची किंमत काढण्यासाठी कुठलं सूत्र वापरू मी? आता या ठिकाणी बघा, इथं टॅन कुठं-कुठं दिसतोय बघा, इथं टॅन दिसतोय. पण इथं टॅन थिटा बरोबर 1/cot थिटा हे सूत्र वापरू शकतो का? तुम्हाला कॉट थिटाची किंमत दिली का? नाही दिली. बरोबर? त्याच्यानंतर टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा हे सूत्र वापरू शकतो का? साइनची किंमत माहिती आहे का? हो, माहिती आहे 7/25. कॉसची किंमत माहिती आहे का? हो, येस आपण या ठिकाणी काढलेली आहे. ही किंमत सुद्धा कॉसची काढलेली आहे. म्हणजे साइन आणि कॉस दोन्हीच्या किमती आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हे सूत्र वापरू शकतो, की बाबा टॅन थिटा बरोबर आपल्याकडे येतं साइन थिटा भागिले कॉस थिटा. तर असं हे सूत्र आपल्याला वापरता येईल. साइनची किंमत किती 7/25 भागिले कॉसची किंमत किती आपल्याकडे आहे 24/25 ही किंमत या ठिकाणी लिहिली. यामध्ये 25-25 गेले, वर राहिले 7, खाली राहिले 24. म्हणजे माझ्याकडं टॅन थिटा बरोबर काय आलं 7/24. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. एकदम सोपं आहे. फक्त सूत्र समोर पाहिजेत मित्रांनो. सूत्र सगळे पाठ पाहिजेत. एखादं जरी सूत्र राहिलं तरी आपलं गणित अडू शकतं. ठीक आहे, जाऊयात पुढे आता. बघा, पुढचा जो प्रश्न आहे, हा पण तसाच आहे. मला आता इथं टॅनची किंमत दिली आहे आणि टॅनच्या किमतीवरून मला कॉसची किंमत आणि सेकची किंमत काढायची आहे. आता टॅनवरून डायरेक्ट कॉस काढता येईल का? आता कॉस पहिला दिलाय म्हणजे डायरेक्ट पहिली कॉसचीच किंमत काढायची का? नाही. टॅनवरून कॉस काढायचं म्हणजे हे सूत्र आहे, ज्याच्यामध्ये मला साइनची किंमत माहितीच नाहीये, त्याच्यामुळे काढता येणार नाही. टॅनवरून डायरेक्ट कॉस तुम्ही काढू शकत नाही. मग टॅनवरून सेक काढू शकतो का आपण? टॅन आणि सेक असलेली सूत्र आहेत का? तर टॅन आणि सेक असलेलं सूत्र हे आहे. बघा सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. म्हणजे सेकचा वापर करून तुम्ही पहिली टॅनची किंमत काढा. सॉरी टॅनचा वापर करून पहिली तुम्ही सेकची किंमत काढा. आणि सेकची किंमत काढली, की सेकचा वापर करून तुम्ही कॉस काढू शकता. कारण कॉस बरोबर 1 सेक थिटा. म्हणजे या 2 सूत्रांचा आपल्याला वापर करायचा आहे. पहिले हे वापरून किंमत काढा आणि मग कॉस थिटा बरोबर 1 सेकचं सूत्र वापरून तुम्ही कॉसची किंमत काढा. तर चला पहिलं सूत्र लिहूयात. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅनची किंमत आपल्याकडे आहे 3/4 त्याचा वर्ग बरोबर 1 अधिक 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 तिरकस गुणाकार करा. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1. 16 गुणिले 1 16 अधिक 9 गुणिले 1 9 भागिले 16 एक्के 16. 9 आणि 16 झाले 25. 25 भागिले 16. म्हणजे आपल्याकडे काय आलं? सेक वर्ग थिटा बरोबर 25/16. म्हणजे सेक थिटा किती आलं? 25चं वर्गमूळ आपल्याकडे येतं 5 आणि 16चं वर्गमूळ आलं 4. म्हणजे सेक थिटा बरोबर 5/4 झालं सेक आलं. आता मला कॉस काढायचा. आता मी कॉस काढू शकतो. कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा. मग या ठिकाणी आपण सूत्र लिहू कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा. आता 1 भागिले सेकची किंमत किती आहे? सेकची किंमत 5/4 आहे. मग सेकच्या जागेवर लिहायचं 5/4 बरोबर 5/4च्या उलटे काय झाले 4/5 या ठिकाणी येतील. म्हणजे कॉस थिटा बरोबर आपल्याकडे आलं 4/5. 1 भागिले 5/4 असेल तर ते 4 वर जातात आणि 5 खाली राहतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे गणित सोडवू शकतो. तर या पद्धतीने येऊ शकतात तुम्हाला कुठल्याही एक गुणोत्तर दिलं असेल आणि मग तुम्हाला काही गुणोत्तर काढायला सांगितलं जाईल. कधी-कधी असाही प्रश्न विचारला जाईल, की बाबा टॅन थिटा बरोबर 3/4 तर इतर सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तर काढा. मग तुम्हाला साइन, कॉस या पण कॉस तर आहे, साइन आहे, कोसेक आहे, कॉट आहे, या किमती पण तुम्हाला काढाव्या लागतील. मग साइनची किंमत तुम्ही कशी काढली असती? कॉसवरून तुम्ही साइन काढली असती. साइनवरून मग तुम्ही कोसेक काढली असती. कोसेकवरून तुम्ही मग कॉट काढली असती. तर अशा बऱ्याचशा पद्धतीने तुम्ही ही उत्तरं काढू शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. बघा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. इथं मला दिले 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 आहे. तर सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटाच्या किमती मला काढायच्या. आता सेक आणि कोसेक ही 2 सूत्र असलेलं, ही 2 गुणोत्तर असलेलं कुठलंच सूत्र नाहीये. मग आपण एक काम करू या ठिकाणी थोडासा वेगळा विचार इथं करायचा आहे. 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर आपल्याकडे आहे 0. आता आपण काय करू 5 सेक थिटाला इथंच लिहू. वजा 12 आहे पलीकडे गेले अधिक 12 कोसेक थिटा होतील. आता या ठिकाणी सेक थिटा म्हणजे काय असतं? सेक थिटाचं सूत्र 1/cos थिटा बरोबर? आणि कोसेक थिटाचं सूत्र 1/sin थिटा. ही दोन्ही सूत्र या ठिकाणी आपण लिहू आणि साइन आणि कॉस मध्ये आणू गुणोत्तर. साइन आणि कॉस मध्ये आलं की साइन आणि कॉस म्हणजे टॅन म्हणजे टॅनची किंमत आपल्याला मिळू शकते. बघा कसं 5 गुणिले सेक म्हणजे काय झालं 1/cos थिटा बरोबर 12 गुणिले कोसेक म्हणजे 1/sin थिटा बरोबर. याचा अर्थ 5/cos थिटा बरोबर 12/sin थिटा.
आता हा साइन थिटा भागिले इकडे गेला गुणिले, खाली इकडे आला वर, साइन थिटा भागिले कॉस थिटा आपल्या जाग्यावरती आणि 12 आपल्या जाग्यावर, हा 5 गुणिले इकडे आला भागिले. म्हणजे या दोघांना आपण इंटरचेंज केलेला आहे. ओके. आता पुढे बघा साइन छेद कॉस. आता या ठिकाणी साइन छेद कॉसचा जर आपण विचार केला, हा साइन छेद कॉसचा जर विचार केला, साइन छेद कॉस म्हणजे काय असतो? टॅन असतो. म्हणून साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर मला मिळालं 12/5. आता टॅन थिटाची किंमत मिळाली 12/5. आता मला काय पाहिजे? सेक, कॉस आणि साइन. तर पहिलं सेक थिटा काढू. सेक थिटा काढायचं सूत्र काय बाबा? सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. मग इथं ते सूत्र लिहू. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅनची किंमत किती? 12/5. 5 चा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग 25. 144 भागिले 25. आता तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले 25 25. 144 गुणिले 1 144 आणि भागिले 25 एके 25. बघा इथं खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 25 गुणिले 1 25 अधिक 144 गुणिले 1 144 भागिले 25 गुणिले 1 25 झालं. आता 25 अधिक 144 किती झाले बाबा? 169 भागिले 25. म्हणजे आपल्याकडे सेक वर्ग थिटा बरोबर 169 भागिले 25. म्हणजे याचा अर्थ सेक थिटा बरोबर किती? दोघांची वर्गमूळ काढली. 169चं वर्गमूळ आलं 13, 25चं वर्गमूळ आलं 5. म्हणजे सेक बरोबर 13/5. आता सेक आला. आता कॉसची किंमत काढायची. कॉस काढायचं सूत्र 1 छेद सेक थिटा. बरोबर? मग इथं आपण लिहूयात कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा. आता 1 छेद सेक थिटाची किंमत किती? 13/5 आहे. मग या ठिकाणी लिहा 13/5. आता 13/5च्या उलटे काय आले? 5/13. अशा प्रकारे कॉस थिटा बरोबर मला मिळालं 5/13. बरोबर ना? कारण मी आता काय केलं? कॉसची किंमत काढली या ठिकाणी. कॉसची किंमत काढल्यानंतर आता मला कशाची किंमत काढायची? साइनची किंमत काढायची. साइन राहिला. आता साइनची किंमत काढण्यासाठी तुम्ही बघा, टॅनची किंमत तुम्हाला माहिती आहे आणि कॉस पण माहिती आहे. टॅन माहिती आहे, कॉस माहिती आहे तुम्ही, तर तुम्ही हे सूत्र वापरू शकताय. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा, किंवा कारण तुम्हाला टॅनची पण किंमत माहिती आहे आणि कॉसची पण माहिती आहे. किंवा तुम्ही हे सूत्र वापरलं तरी चालेल. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कारण तुम्हाला कॉसची किंमत माहिती आहे, साइनची किंमत तुम्ही काढू शकता. बघा, हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आपल्याला साइनची किंमत काढायची. साइन वर्ग थिटा इथंच लिहू. 1 आपल्या जागेवर. कॉस वर्ग थिटा अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा कॉस वर्ग थिटा. आता बघा, 1 वजा कॉस वर्ग थिटा. कॉसची किंमत किती? 5/13 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू 5/13 त्याचा वर्ग. बघा, 1 वजा 5चा वर्ग 25 भागिले 13चा वर्ग 169. आता एकाच्या खाली काय नाही म्हणजे तिरकस गुणाकार करू. 169 गुणिले 1 169 वजा 25 एके 25 भागिले 169 एके 169. 169 मधून 25 गेले 144 राहिले. भागिले 169. म्हणजे आपल्याकडं साइन वर्ग थिटा बरोबर आपल्याकडे काय आलं? 144 भागिले 169. बघा, साइन वर्ग थिटा बरोबर 144 भागिले 169. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. साइन वर्गचं वर्गमूळ साइन थिटा, त्याच्यानंतर 144चं 12, 169चं 13, म्हणजे 12/13 हे उत्तर येईल. तर असा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे तसं पाहायला गेलं तर. हातातले मार्क आहेत. 3 मार्काला वगैरे हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये काय बघा, टॅन थिटा बरोबर 1 आहे. तर साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा हे याची किंमत काढायची आहे. तर हा प्रश्न जर आला तर 3 ते 4 मार्काचा प्रश्न आहे. तर मी काय करणार? टॅन थिटा बरोबर 1 आहे. तर टॅन थिटाचा वापर करून मी साइन थिटा काढणार, कॉस थिटा काढणार, सेक थिटा काढणार, कोसेक थिटा काढणार, यांच्या किमती काढणार. आता हा प्रश्न सोडवण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यातली मी जी रेग्युलर सांगतो तीच पद्धत सांगतो. जी पद्धत आपण पाहिली या सूत्राचा वापर करून, तर त्या पद्धतीने आपण जाऊयात. बघा, टॅन थिटाचा वापर करून मी सगळ्यात आधी काय करू शकतो? टॅन थिटाचा वापर करून मी सगळ्यात आधी कोणाची? सेकची किंमत काढू शकतो. मग अगोदर सेक थिटाची किंमत काढा. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर. मग 1 अधिक टॅनची किंमत 1 आहे, 1चा वर्ग. 1 अधिक 1चा वर्ग झाला 2. 1 अधिक सॉरी 1चा वर्ग 1. मग सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक 1 2. सेक वर्ग थिटा 2. मग सेक थिटा किती? वर्गमूळ काढलं. 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2. म्हणजे या ठिकाणी सेक थिटाची किंमत काढली 2.
आता सेक वरून मी काय काढू शकतो, तर सेक वरून मी कॉस काढू शकतो. बरोबर? आणि कारण कॉस पण आहे. सेक वरून तुम्ही कॉस काढू शकताय. मग इथं कॉस थिटाचं सूत्र वापरा. कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा. बरोबर? कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटाची किंमत किती? वर्गमुळात 2. आता कॉस आला. कॉसचा वापर करून तुम्ही काय काढू शकता? बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉसचा वापर करून आपण साइन काढू. मग या ठिकाणी साइनचं सूत्र वापरू. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आपण साइन वर्ग थिटाची किंमत मला काढायची आहे. म्हणून साइन वर्ग थिटा इथंच लिहू. बरोबर 1 आपल्या जागेवर कॉस वर्ग थिटा अधिक आहे. पलीकडे गेले वजा कॉस वर्ग थिटा. बरोबर? या ठिकाणी आपण या सगळ्या किमती लिहूयात. साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. कॉसची किंमत 1/वर्गमुळात 2 आहे. मग इथे लिहायचं 1/वर्गमुळात 2चा वर्ग. बरोबर 1 वजा 1/वर्गमुळात 2चा वर्ग किती? 1चा वर्ग 1 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2. 1 वजा 1/2 म्हणजे 1 वजा अर्धा. एकातून अर्धा गेला, अर्धाच राहिला. मग इथे डायरेक्ट लिहा. उगाच डोक्याला ताप नको, जास्त कॅल्क्युलेशनचं टेन्शन नको. एकातून अर्धा गेला, अर्धा राहिला. साइन वर्ग थिटा बरोबर 1/2. मग साइन थिटा बरोबर किती आलं? 1/वर्गमुळात 2. दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढली. एकाचं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 म्हणजे साइन थिटा पण आलं. आता कोण राहिलं? कोसेक थिटा. बघा साइन थिटा आला, आता कोसेक. कोसेकचा फॉर्म्युला काय? कोसेक बरोबर 1/साइन थिटा. मग हे सूत्र वापरा. कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. बरोबर? आता 1/साइन थिटाची किंमत 1/वर्गमुळात 2. 1/वर्गमुळात 2च्या उलटे करायचे कारण 1 भागिले 1/वर्गमुळात 2 आहे. तर त्याचं होतं वर्गमुळात 2/1. वर्गमुळात 2/1 म्हणजेच वर्गमुळात 2. म्हणजे कोसेक थिटा बरोबर आपल्याकडे वर्गमुळात 2 आला. तर या सगळ्या किमती आपण आपल्या या गुणोत्तरामध्ये टाकूयात. बरं? मला काय पाहिजे? साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा. बघा. साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा. बरोबर? बघा. साइन थिटा अधिक कॉस थिटा. साइन थिटाची किंमत 1/वर्गमुळात 2 आणि कॉस थिटाची पण 1/वर्गमुळात 2. मग इथे लिहायचं 1/वर्गमुळात 2 अधिक 1/वर्गमुळात 2. बरोबर? आणि त्याच्यानंतर भागिले. भागिले काय बाबा आपल्याकडे सेक थिटा किती? वर्गमुळात 2 आणि कोसेक थिटा वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2. आता वर काय होईल माहिती आहे का? हे वर्गमुळात 2 2 वेळा आहे. तर त्या वर्गमुळात 2ला आपण एकदाच लिहू आणि त्याचबरोबर 1 अधिक 1 ओके. आणि भागिले खाली काय आपल्याकडे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 2 वेळा आहे. मग या ठिकाणी 2 वर्गमुळात 2 येतील. वर काय होईल 1 अधिक 1 2. 2 भागिले वर्गमुळात 2 छेद 2 वर्गमुळात 2. खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता या भागाकाराचा गुणाकार करताना कसं होतं? 2 छेद वर्गमुळात 2 गुणिले करू आपण. वर्गमुळात 2 2 वर्गमुळात 2 भागिले 1 आहे. तर त्याच्या उलटे होतात. 1 वर जातात आणि 2 वर्गमुळात 2 खाली येतात. हे 2 आपले कट झाले. मग राहिले काय? वर राहिला 1 आणि खाली वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती आलं? 2. मित्रांनो हा कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे ना, याच्यामध्ये गडबड होऊ शकते तुमची. कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. बऱ्याच मुलांचा कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम होतो. कारण ती मुलं सराव जास्त करत नाही. त्याच्यामुळे सराव जास्त करणं गरजेचं आहे. जितका जास्त तुम्ही सराव कराल, तितकं तुमचं चांगलं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे? जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघा, सिद्ध करा. आता सिद्ध करायचे काही प्रश्न आपल्याला 100% येतात. अशा प्रकारे सिद्ध करा. सिद्ध करा आलं ना, मी तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं सिद्ध करा येऊ दे. तर त्याच्यात 2 बाजू असतात. एक डावी बाजू, एक उजवी बाजू. तर सगळ्यात अवघड दिसणारी बाजू आपण पहिली घ्यायची. तर या ठिकाणी बघा डावी बाजू सगळ्यात मोठी दिसते आणि उजवी बाजू फक्त सेक थिटा आहे. मग आपण काय करू इथं डावी बाजू घेऊयात. डावी बाजू. पहिली डावी बाजू लिहून टाका. नंतर काय करायचं ते तुम्हाला सांगतो. इथं प्रश्नामध्येच उत्तर असतं. तुम्हाला माहिती असतं की उत्तर काय येणार आहे. डावी बाजू बरोबर साइन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा. इथं मला काय करायचंय, की हे लिहिल्यानंतर माझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणं किंवा यांची सूत्र लिहिणं. ओके, दोघांपैकी एक पर्याय योग्य ठरतो. तर पहिली सूत्र लिहून बघा किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. समजा पहिले इथं मी कॅल्क्युलेशन करून बघतो डायरेक्ट. मध्ये आधी केलं तर बेरीज करून बघतो. तर मला माहिती आहे इथं बेरीज करताना तिरकस गुणाकार करावा लागेल. साइन वर्ग थिटा गुणिले 1 साइन वर्ग थिटा आलं. अधिक कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा आलं. आणि भागिले कॉस थिटा गुणिले कॉस थिटा आलं. तर या ठिकाणी मला हे सगळं सोडवून मला उत्तर सेक आलं पाहिजे. आता लक्षात घ्या याचं ऑब्झर्वेशन करून याच्यामध्ये कुठलं सूत्र दिसतंय का? तर बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा काय असतो? 1 असतो.
म्हणून तुम्ही साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाच्या जागेवर 1 लिहा आणि भागिले आपला कॉस थिटा जसाच्या तसा. इथं वाटलंच तर लिहा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 झालं. आता 1/cos थिटा हे कोणाचं सूत्र आहे? 1/cos थिटा हे सेकचं सूत्र आहे. म्हणून तुम्ही 1/cos थिटाच्या जागेवर तुम्ही लिहू शकता सेक थिटा. कारण सेक थिटा बरोबर 1/cos थिटा हे आपल्याकडे सूत्र होतं. ठीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी बघा दोन्ही बाजू बरोबर आल्या. बरोबर उजवी बाजू. उजवी बाजू. डावी बाजू बरोबर या ठिकाणी उजवी बाजू आली. हे लिहिल्यानंतर सगळ्यात खाली मग परत हे लिहून टाकायचं जसं तसं संपला विषय. तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागतो. फक्त सूत्र समोर पाहिजेत मित्रांनो. सूत्र कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि सूत्र समोर पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न बघा या प्रकारचे आता सिद्ध करावाले काही प्रश्न आपण या ठिकाणी बघू. आता इथे पण बघा. इथे लक्षात घ्या डावी बाजू. चला डावी बाजू पहिली या ठिकाणी लिहून घ्या. डावी बाजू. डावी बाजू काय बाबा cos वर्ग थिटा आणि 1 अधिक टॅन वर्ग थिटा. बघा आता इथे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. cos थिटाने 1 अधिक टॅन वर्ग थिटाला गुणा किंवा इथं कशाचं सूत्र दिसतंय का? 1 अधिक टॅन वर्ग थिटा कोणाचं सूत्र आहे का? बघा 1 अधिक टॅन वर्ग थिटा कोणाचं सूत्र आहे? तर सेक वर्ग थिटाचं सूत्र आहे. म्हणून तुम्ही 1 अधिक टॅन वर्ग थिटाला काढून त्याच्या जागेवर सेक वर्ग थिटा लिहू शकताय. मग इथे लिहा cos वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा. तसं इथं कंसात लिहू शकता की बाबा सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा हे सूत्र आपण वापरलं. आता cos वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा मला उत्तर 1 आलं पाहिजे. मग आता कॉस आणि सेक पैकी एकाचं सूत्र लिहा. समजा कॉसचं लिहा किंवा सेकचं लिहा. कॉसचं सूत्र काय असतं 1/sec थिटा आणि सेक थिटाचं सूत्र 1/cos थिटा. कुणाचंही एकाचं लिहा. तर समजा मी cos थिटाचं लिहितो. cos थिटाचं सूत्र काय असतं 1/sec वर्ग थिटा. ऍक्च्युअली cos थिटाचं सूत्र आहे. cos थिटा बरोबर 1/sec थिटा. मग cos वर्ग थिटा म्हणजे काय झालं 1/sec वर्ग थिटा. म्हणून 1/sec वर्ग थिटा गुणिले हा सेक वर्ग थिटा. बघा काय कट झालं सेक वर्ग कट झालं फक्त उत्तर 1 आलं विषय संपला. मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं. मी काही जास्त डिटेलमध्ये आता लिहत बसत नाही. समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढे जाऊयात. बघा इथे. आता याच्यात काय करायचं बाबा? हा एक प्रश्न वर्गमुळाचा आला तर मी काय करू? तर सांगतो तुम्हाला. डावी बाजू पहिली लिहून घ्या. डावी बाजू. आता वर्गमूळ आहे नाही ती गोष्ट विसरा. आता एक काम करू इथं. 1 वजा sin थिटा भागिले 1 अधिक sin थिटा. बघा आता 1 वजा sin थिटा भागिले 1 अधिक sin थिटा असं काय वर्गमुळामध्ये असेल किंवा वर्गमुळाच्या बाहेर जरी असलं, तरी पहिलं एक काम करायचं. खाली जे आहेत 1 अधिक sin थिटा जर असेल, तर वर आणि खाली 1 वजा sin थिटाने गुणायचं. 1 वजा sin थिटा भागिले 1 वजा sin थिटा. वर आणि खाली 1 वजा sin थिटाने गुणायचं. जर खाली 1 वजा sin थिटा असतं, तर वर आणि खाली 1 अधिक sin थिटाने गुणलं असतं. खाली जर 1 अधिक sec थिटा असतं, तर वर आणि खाली 1 वजा sec थिटाने गुणलं असतं. तर या गोष्टी पण आपण जरा थोड्या समजून घेतल्या पाहिजेत. आता पुढे काय होईल माहिती आहे का? इथं वर्गमुळामध्ये बघा 1 वजा sin थिटा, 1 वजा sin थिटा, 1 वजा sin थिटाचा वर्ग 2 वेळा आहे म्हणून त्याचा वर्ग. गुणाकार 2 वेळा आहे म्हणून वर्ग. आता 1 अधिक sin थिटा, 1 वजा sin थिटा म्हणजे काय होतं? एक सूत्र आपण 7वी 8वीला बघितलं होतं. a वजा b, a अधिक b याचा विस्तार होतो a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे दोघांचा वर्ग आणि मध्ये वजाचं चिन्ह. तसंच इथं एकाचा वर्ग 1 वजा साइनचा वर्ग साइन वर्ग थिटा. ठीक आहे एवढं लिहिलं. आता वर्गमुळामध्ये 1 वजा sin थिटा कंसाचा वर्ग भागिले 1 वजा sin वर्ग थिटा म्हणजे काय? बघा 1 वजा sin वर्ग थिटा म्हणजे काय असतं? आता समजा मी cos वर्ग थिटाला इथंच लिहिलं या सूत्रामध्ये. बरं का cos वर्ग थिटा आपल्या जागेवर ठेवला. एकाला पण आपल्या जागेवर ठेवला. sin वर्ग थिटा अधिक आहे पलीकडे गेले वजा sin वर्ग थिटा म्हणजे 1 वजा sin वर्ग थिटा म्हणजे काय असतो? cos वर्ग थिटा असतो. मग या ठिकाणी आपण लिहूयात cos वर्ग थिटा. आता काय होईल बघा या ठिकाणी वर्ग, वर्ग, हा वर्ग आणि हा वर्ग दोन्ही वर्ग आपण काढून टाकू. म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह काढलं, की आतमधल्या दोघांची वर्गमूळ येतील. हा वर्ग गेला म्हणजे इथे 1 वजा sin थिटाच आलं आणि खाली आपल्याकडे फक्त cos थिटा आलं. सगळ्यांचा वर्ग गेला. आता 1 वजा sin थिटा भागिले आपल्याकडे cos थिटा आहे. याला आपण असंही लिहू शकतो. 1 भागिले cos थिटा वेगळं लिहू शकतो आणि वजा sin थिटा भागिले cos थिटा आपण वेगळं लिहू शकतो. ठीक आहे. 1/cos थिटा वेगळं आणि sin थिटा भागिले cos थिटा वेगळं लिहिलं. आता 1/cos म्हणजे काय असतो? 1/cos म्हणजे sec थिटा असतो. म्हणून 1/cos थिटाच्या जागेवर तुम्ही sec थिटा लिहू शकता आणि वजा sin थिटा भागिले cos थिटा. sin थिटा भागिले cos थिटा म्हणजे काय असतो? tan थिटा असतो. sin थिटा भागिले cos थिटा म्हणजे tan थिटा असतो. तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते झालं. sec थिटा वजा tan थिटा हे आलेलं आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सिद्ध करू शकतो. ठीक आहे. आता थोडं पुढे जाऊयात. बघा, इथे बघा आता ही गणित आहे. याच्यामध्ये आता डायरेक्ट गुणाकार करण्यापेक्षा आपण एक काम करू टॅन थिटा गुणिले सेक थिटा पाहिजे. सेक आहे, कॉस आहे, कॉट आहे, टॅन आहे. तर या ठिकाणी असं जर काय आलं, बराच मोठा कार्यक्रम दिसतोय. तर पहिली गोष्ट आपण डावी बाजू लिहून घेऊयात. डावी बाजू, डावी बाजू. चला डावी बाजू लिहू. काय आपल्याकडे आहे सेक थिटा वजा कॉस थिटा त्याच्यानंतर कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आपण या ठिकाणी सगळ्यांना साइन आणि कॉस मध्ये आणू. टॅन थिटा म्हणजे काय असतं साइन भागिले कॉस. सेक काय असतं 1/कॉस. म्हणजे सगळ्यांना कॉस मध्ये आणू. उत्तर येतं का बघू. सगळ्यांना कॉस मध्ये. आता बघा इथं सेक थिटा म्हणजे काय झालं 1/कॉस थिटा. ओके. वजा हा ऑलरेडी कॉस थिटा आहे. ऑलरेडी कॉस थिटा आहे. कॉट थिटा म्हणजे काय झालं कॉस थिटा भागिले साइन थिटा. कॉस थिटा भागिले साइन थिटा. बघा कॉट थिटा म्हणजे काय असतं कॉस थिटा भागिले साइन थिटा. आणि अधिक टॅन थिटा म्हणजे काय आलं साइन थिटा भागिले कॉस थिटा. साइन थिटा भागिले कॉस थिटा. टॅन थिटा म्हणजे साइन भागिले कॉस. आता कॅल्क्युलेशन करा बघा काय होतंय. तिरकस गुणाकार 1 गुणिले 1 1 वजा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा भागिले कॉस थिटा गुणिले 1 कॉस थिटा. झालं. पलीकडे बघा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा साइन वर्ग थिटा आणि भागिले साइन थिटा गुणिले कॉस थिटा. ठीक आहे झालं. आता बघा काय सूत्र मिळतं काय 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे काय. बघा आपण आता या ठिकाणी कॉस वर्ग थिटाला इथंच लिहिला साइन वर्ग थिटा अधिक आहे पलीकडे गेले वजा साइन वर्ग थिटा. म्हणजे कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 वजा साइन वर्ग थिटा आपल्याकडे असतं लक्षात घ्या. म्हणजे सॉरी हां. समजा साइन वर्ग थिटाला इथंच लिहिलं कॉस वर्ग थिटा अधिक आहे पलीकडे गेले वजा कॉस वर्ग थिटा झालं. म्हणजे 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे काय असतो साइन वर्ग थिटा. मग याच्या जागेवर लिहा साइन वर्ग थिटा भागिले आपला कॉस थिटा गुणिले साइन कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजे काय असतं कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजे 1 असतं. बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा दोघांचा अर्थ होतो. मग या ठिकाणी आपण लिहू 1 भागिले साइन थिटा गुणिले कॉस थिटा. बघा साइन वर्ग थिटा जो आहे याचा अर्थ काय असतो साइन थिटा गुणिले साइन थिटा 2 वेळा गुणाकार आणि भागिले आपल्याकडं कॉस थिटा गुणिले कॉस थिटा सॉरी गुणिले साइन थिटा गुणिले कॉस थिटा. ठीक आहे. आता हा साइन थिटा गेला. ठीक आहे. मग आता राहिलं काय साइन थिटा भागिले कॉस थिटा गुणिले कॉस थिटा. आपण काय करू हा जो कॉस थिटा आहे त्याला 1/कॉस थिटा असं लिहू आणि या कॉस थिटाच्या जोडीला हा जो कॉस थिटा खाली लिहिला त्याच्या जोडीला वरती लिहू आपण साइन थिटा. उत्तर काय येईल 1/कॉस म्हणजे काय असतं 1/कॉस म्हणजे सेक असतं. मग 1/कॉसच्या जागेवर लिहा सेक थिटा आणि गुणिले साइन छेद कॉस म्हणजे काय असतं? साइन छेद कॉस म्हणजे टॅन थिटा असतं. म्हणजे मला काय पाहिजे होतं सेक थिटा गुणिले टॅन थिटा. इथं आलं बघा. सेक थिटा टॅन थिटा याचा अर्थ टॅन थिटा सेक थिटा याचा अर्थ हाच असतो. सेक थिटा गुणिले टॅन थिटा म्हणजेच टॅन थिटा गुणिले सेक थिटा. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी सिद्ध करता येऊ शकतात. मित्रांनो सिद्धता तसं सोपं असतं. हातातले मार्क आहेत. तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. चला पुढे जाऊयात आपण. हं. पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नात बघा कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा बघा. डावी बाजू. डावी बाजू आपल्याकडे काय आहे? कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आता कॉट थिटाचं सूत्र लिहा. साइन आणि कॉसच्या स्वरूपात. कॉट थिटाचं सूत्र कॉस भागिले साइन. मग कॉट थिटाचं सूत्र लिहा कॉस थिटा भागिले साइन थिटा. अधिक टॅन थिटाचं सूत्र काय? साइन थिटा भागिले कॉस थिटा. इथे लिहा साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता तिरकस गुणाकार करून टाका बघा. साइन थिटा गुणिले साइन थिटा साइन वर्ग थिटा अधिक कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा भागिले साइन थिटा गुणिले कॉस थिटा साइन थिटा गुणिले कॉस थिटा. बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे काय असतं? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 असतं. इथं लिहून टाका 1 भागिले हा साइन थिटा आणि गुणिले कॉस थिटा. साइन थिटा आणि कॉस थिटाला वेगवेगळं लिहा. 1/साइन थिटा वेगळं लिहा आणि गुणिले 1/कॉस थिटा वेगळं लिहा. 1/साइन थिटा म्हणजे काय असतं बाबा? 1/साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा असतं. म्हणून 1/साइनच्या ऐवजी लिहा कोसेक थिटा गुणिले 1/कॉस थिटा म्हणजे काय असतं? सेक थिटा असतं. म्हणून 1/कॉसच्या ऐवजी लिहा सेक थिटा.
झालं. झालं अशा प्रकारे आपण याला सिद्ध करू शकताय तुम्ही. बाकी कंसामध्ये जिथं-जिथं, ज्या पायरीमध्ये जे सूत्र वापरलं, ते या ठिकाणी तुम्ही कंसामध्ये लिहिलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊयात थोडंसं आता. पुढे बघा, भाई चलो आगे चलो. हां, पुढे बघा आता हे बघा. याच्यामध्ये काय 1 सेक थिटा वजा टॅन थिटा. परत डावी बाजू आपल्याकडे काय बाबा? बरोबर 1 सेक थिटा वजा टॅन थिटा. आता याला 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. आपण काय करू सेक थिटा वजा टॅन टॅन थिटा आहे खाली. मग आपण वर आणि खाली कशाने गुणायचं? आता छेद वगैरे आलं तर शक्यता अशी आहे, की वर आणि खाली सेक वजा टॅन आहे. तर आपण काय करू सेक थिटा अधिक टॅन थिटाने वर आणि खाली गुणू. सेक थिटा अधिक टॅन थिटा भागिले सेक थिटा अधिक टॅन थिटा. वर आणि खाली सेक थिटा अधिक टॅन थिटाने आपण गुणू. मग हे गुणल्यावर काय होईल बघा? सेक थिटा अधिक टॅन थिटा गुणिले 1 सेक थिटा अधिक टॅन थिटा जसंच्या तसं आणि भागिले सेक थिटा वजा टॅन थिटा सेक थिटा अधिक टॅन थिटा. मगाशी एक सूत्र बघितलं होतं ए अधिक बी ए वजा बी. विस्तार काय होतो? ए वर्ग वजा बी वर्ग. तसं ए वर्ग म्हणजे सेक वर्ग थिटा वजा बी वर्ग म्हणजे टॅन वर्ग थिटा. आता लक्षात घ्या, सेक थिटा अधिक टॅन थिटा आपल्या जाग्यावरती आणि भागिले सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा म्हणजे काय? बघा, आता हा सेक वर्ग थिटा मी समजा आपल्या जागेवर ठेवला. टॅन वर्ग थिटा अधिक इकडे आले वजा टॅन वर्ग थिटा. पलीकडे काहीच नाही म्हणजे 1 उरलं. म्हणजे सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर 1. याच्या जागेवर 1 लिहा. आता सेक थिटा अधिक टॅन थिटा एवढंच आपल्याकडे राहील. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. सोपं आहे मित्रांनो, ही सगळी सूत्र फक्त एकदा पाठ करून ठेवा. तुम्हाला जमेल. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे बघा आता शाब्दिक गणित. आता यामध्ये बघा कशाही प्रकारचा सिद्ध करायचा प्रश्न जरी आला, तरी तो कसा सोडवायचा हे आपण बघितलं. आता काही शाब्दिक गणितांवरती चर्चा करूयात. कारण शाब्दिक गणित सुद्धा इम्पोर्टंट आहे त्रिकोणमिती या प्रकरणातली. शाब्दिक गणित आपल्याला 3 मार्काला किंवा 4 मार्काला येतच असतं. ठीक आहे. बघा, शाब्दिक गणित सोडवताना 2 सूत्र 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट साइन, कॉस आणि टॅन थिटाची सूत्र म्हणजे साइनचं सूत्र कोणासमोरची बाजू भागिले कर्ण, कॉसचं सूत्र कोणालगतची बाजू भागिले कर्ण, टॅनचं सूत्र कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू. ही 3 सूत्र आणि जो त्रिकोणमितीचा जो तक्ता जो तुम्ही बघितला, साइन, कॉस, टॅनच्या ज्या किमती, साइन 0 ची किंमत किती, साइन 30 ची किंमत किती, तो जो तक्ता आहे पुस्तकामध्ये तो एक माहिती पाहिजे. बरोबर? आता या प्रश्नामध्ये बघा, प्रश्नामध्ये आकृती काढणं खूप गरजेचं आहे. आकृती नाही काढली तर कदाचित मार्क मिळणार नाही. ठीक आहे? कारण आकृती काढून आकृतीवरूनच आपण या प्रश्नाची उत्तरं सोडवत असतो. बघा, एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावरती उभी आहे. बघा, एक व्यक्ती आहे. डोळ्यासमोर चित्र आहे. एक व्यक्ती आहे आणि एक चर्च आहे. आता व्यक्ती आणि चर्च या दोन्ही गोष्टी कुठे येणार? बघा, ही शाब्दिक गणितं कशी सोडवायची? तर व्यक्ती आणि चर्च या 2 गोष्टी कुठे येणार आहेत? तर जमिनीवर येणार. म्हणजे ही झाली आपली जमीन. दोन्ही गोष्टी आल्या जमिनीवरती. आता इथं एक चर्च काढा आणि एक व्यक्ती काढा. चर्च कुठं बाबा? चर्च म्हणजे आपली एक सरळ अशी रेषा, लंब रेषा AB. ही झाली तुमची चर्चची उंची. इथं म्हणा बाबा चर्चची उंची. याला म्हणा चर्चची उंची जी आपल्याला काढायची आहे. AB चर्चची उंची. आता समजा C या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. C या ठिकाणी जो व्यक्ती जो कोणी आहे ना, तो C या ठिकाणी उभा आहे. आणि या व्यक्तीने जर चर्चच्या छताकडे बघितलं, छताकडे म्हणजे कुठं बघतोय? वर बघतोय भाऊ. असा वर बघतोय. खाली बघतोय का? नाही. तो वर बघतोय. चर्चच्या छताकडे म्हणजे ज्यावेळेस तो वर बघतो, त्यावेळेस 45 अंश मापाचा उन्नत कोन होतोय. तर आणि ही जी व्यक्ती जी आहे ती चर्च पासून बघा, एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. म्हणजे व्यक्ती आणि चर्च यामधलं अंतर जे आहे ते 80 मीटर आहे. मग आता आपल्याला काय सांगितलंय, की बाबा चर्चची उंची काढा. आता चर्चची उंची म्हणजे AB. बघा, या ठिकाणी आपण लिहू चर्चची उंची. चर्चची उंची म्हणजे AB. ती आपल्याला काढायची आहे. बरोबर? BC म्हणजे काय बाबा? ती चर्च आणि व्यक्ती यामधील अंतर. असं लिहा वाटलं तर. चर्च आणि व्यक्ती यामधलं अंतर. जे आपल्याकडे 80 मीटर दिलेलं आहे. बरोबर? आणि थिटा किती दिला इथं? 45 अंश. आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना एक विचार करायचा. सूत्र कुठलं वापरायचं? साइनचं सूत्र वापरू, कॉसचं सूत्र वापरू का टॅनचं सूत्र वापरू? हा मोठा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, दिलंय काय आणि काढायचंय काय हा विचार करायचा. बाबा दिलंय काय आणि काढायचंय काय बाबा? या ठिकाणी मला काय दिलंय? या ठिकाणी मला हे BC दिले 80 मीटर थिटाच्या संदर्भात. BC म्हणजे मला लगतची बाजू दिलेली आहे. कुठली बाजू दिली? लगतची बाजू. लब आम्ही शॉर्टकटमध्ये लिहितो. आणि विचारले काय?
तर मला उंची काढायची आहे चर्चची, म्हणजे ही समोरची बाजू. चर्चची उंची म्हणजे AB काढायची समोरची बाजू. बरोबर? समोरची बाजू. आता लक्षात घ्या, मला लगतची बाजू दिली आणि समोरची बाजू काढायची. मग सूत्र कुठलं वापरायचं? तर असं सूत्र शोधा, की ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही आहे. बरं का? लगतची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही असलेलं सूत्र कुठलं? एक तर टॅन थिटाचं सूत्र आहे. बघा टॅन थिटा, ज्याच्यामध्ये तुम्हाला समोरची बाजू भागिले लगतची बाजू असं सूत्र आहे. आणि त्याच्यानंतर कॉट थिटाचं पण सूत्र आहे, की ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही सुद्धा आहे. ओके. मग आता कोणतं सूत्र वापरायचं बाबा? टॅनचं वापरू का कॉटचं वापरू? की दोघांमध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू आहे. मग दोघांपैकी नेमकं कुठलं सूत्र वापरू हा मोठा प्रश्न आहे. बघा लक्षात घ्या, कुठलं वापरायचं तर कुठलंही वापरा. काय टेन्शन नाही. टॅनचं वापरलं तरी उत्तर तेच येणार आहे आणि कॉटचं वापरलं तरी उत्तर एकच येणार आहे. ठीक आहे. मग आपण टॅन थिटाचं सूत्र वापरू. टॅन थिटा बरोबर सूत्र आहे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मी शॉर्टकटमध्ये लिहिलंय. तुम्ही परीक्षेला पूर्ण लिहायचं. टॅन थिटा बरोबर थिटा कोना समोरची बाजू भागिले थिटा कोना लगतची बाजू. टॅन थिटा किती? 45 आहे. थिटाच्या जागेवर लिहा 45 अंश, टॅन 45 अंश. समोरची बाजू आहे AB, लगतची बाजू आहे BC. AB भागिले BC. आता टॅन 45 ची किंमत किती असते? जो टेबल आहे, जी सारणी आहे त्याच्यामध्ये दिलंय टॅन 45 ची किंमत 1 आहे. AB ची किंमत किती? कुठं बाबा AB? AB ची किंमत काढायची आहे. मग AB ला आपल्या जागेवर ठेवायचं. आणि भागिले BC किती आहे? BC 80 आहे. BC 80 दिलेला आहे. इथे लिहा 80. 80 भागिले इकडे गेले गुणिले 1 गुणिले 80 बरोबर AB आणि म्हणून आपण म्हणू शकतो AB बरोबर 80 गुणिले 1 80 मीटर. म्हणजे चर्चची उंची 80 मीटर. खाली लिहायचं चर्चची उंची 80 मीटर असेल, असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणमिती प्रकरणातलं हे जे काही शाब्दिक गणित आहे, तर ही शाब्दिक गणित अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा पुढची आणखी काही गणित आपण या ठिकाणी बघू. आता हे एक गणित बघा. दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 मापाचा अवनत कोन होतो. बघा दीपगृह आणि जहाज दोघे सुद्धा समुद्रामध्ये असतील आणि हा आपला झाला समुद्र. दीपगृह समुद्र किनाऱ्यावर असतो, जहाज समुद्रामध्ये असतं. आता समजा इथं दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहिले असतं. तर समजा हा आपला दीपगृह आहे. AB काय बाबा? दीपगृह. हा आहे आपल्याकडे दीपगृह. दीपगृह. AB झाला दीपगृह. आणि इथे समजा एक जहाज आहे. अशा प्रकारे एक जहाज आहे. जहाज सी या ठिकाणी एक जहाज आहे. ओके. आता या जहाजाकडे पाहताना वरून खाली बघतोय. जहाजाकडे तो व्यक्ती वरून असं खाली बघतोय. ज्यावेळेस तो सरळ बघतो, समोर जर बघत असेल तर ही त्याची झाली क्षैतिज समांतर पातळी. पण हा भावड्या काय करतोय? वरून खाली या जहाजाकडे बघतोय असा. आणि ज्यावेळेस हा जहाजाकडे बघतो त्यावेळेस इथे 60 मापाचा अवनत कोन होतोय. म्हणजे इथे पण तयार होणारा कोन जो आहे तो 60 अंश मापाचा असणार आहे. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल, ही जी दीपगृहाची उंची 90 मीटर आहे, तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल? म्हणजे हे जहाज आणि दीपगृह या दोघांमधलं हे जे अंतर आहे BC आपल्याला काय काढायचं? ते काढायचं आहे. मग AB बरोबर काय बाबा? दीपगृहाची उंची. दीपगृहाची उंची. AB म्हणजे दीपगृहाची उंची, जी आपल्याला दिलेली आहे 90 मीटर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला BC आपल्याला काढायचंय. दीपगृह आणि जहाज यामधलं अंतर जे आपल्याला काढायचंय. आणि थिटा बरोबर आपल्याला दिला इथं 60 अंश. बघा. आता लक्षात घ्या, इथे मला सूत्र कुठलं वापरता येईल? मला दिलंय काय आणि काढायचं काय? बाबा दिले काय? समोरची बाजू. काढायचे काय? लगतची बाजू. मग समोरची बाजू आणि लगतची बाजू असलेलं सूत्र टॅन थिटा. कॉटचं सूत्र वापरलं तरी चालेल. आपण टॅन थिटाचं सूत्र वापरू. टॅन थिटा बरोबर थिटा कोना समोरची बाजू भागिले थिटा कोना लगतची बाजू. टॅन थिटा किती बाबा? 60 आहे. म्हणून टॅन 60 बरोबर समोरची बाजू AB, लगतची बाजू BC. मग इथे लिहायचं AB छेद BC. आता इथे टॅन 60 ची किंमत किती असते? वर्गमुळात 3. बरोबर AB 90 आहे, BC आपल्याला माहिती नाही. AB 90 आहे आणि भागिले BC माहिती नाही. आता तिरकस गुणाकार करा. BC गुणिले वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 BC बरोबर 90. आपल्याला BC काढायचे. BC ला म्हणायचं तू इथंच थांब. 90 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 3 वर्गमुळात 3 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. तर वर्गमुळात 3 गुणिले इकडे आला भागिले. आता या ठिकाणी बघा वर्गमुळात 3 ची किंमत दिली 1.73. तर डायरेक्ट लिहू नका. आधी छेदाचे परिमेयीकरण करा, जे मागच्या वर्षी 9वी ला केलं. म्हणजे वर्गमुळात 3 ला वर न्या. वर आणि खाली वर्गमुळात 3 ने गुणा. हे गुणल्यानंतर काय होईल बाबा? बघा 90 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 गुणिले 3 3. 3 एके 3, 3 त्रिक 9. म्हणजे आपल्याकडे BC बरोबर काय आलं? 30 वर्गमुळात 3. बरं का? 90 ला 3 ने भागलं 30 आलं. ओके. 30 वर्गमुळात 3. आता 30 गुणिले
वर्गमुळात 3ची किंमत 1.73. बघा आता 30ने गुणा, 3 त्रिक 9, 3 7 21, आजच्याला आले 2, 3 1 3, 4 5, 2 घरं सोडून पॉइंट म्हणजे 51.9 मीटर किंवा 51.90 मीटर ही झाली तुमची दीपगृह आणि ते जे जहाज आहे या दोघांमधलं अंतर. मग इथं लिहायचं दीपगृह आणि जहाज या दोघांमधील अंतर जे आहे ते 51.90 मीटर असेल. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता आणखी एक प्रश्न आपण बघूया शाब्दिक गणिताचा. बघा, आणखी एक प्रश्न नाही जे ऍक्च्युअली आहे. बघा हा थोडासा वेगळा आहे. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. बरोबर? आता समजा असा एक रस्ता आहे. या रस्त्याच्या इथं एक इमारत आहे, इथं एक इमारत आहे आणि ह्या रस्त्याची जी काही रुंदी आहे ती 12 मीटर आहे. ठीक आहे? मग आपण एक काम करू, ही जी रस्त्याची रुंदी आहे, समजा ही अशा प्रकारे आपण काढू, ही 12 मीटर रस्त्याची रुंदी आहे. AB जी आहे ती रस्त्याची रुंदी आहे आणि ती आपल्याला दिलेली आहे 12 मीटर. आता 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून समजा ही एक इमारत आहे, हिची उंची समजा आपण म्हणू CAC जी 10 मीटर आहे. आता हिच्या छतावरून जर तुम्ही दुसरीच्या म्हणजे या इमारतीच्या छतावरून जर का तुम्ही दुसरीच्या छताकडे पाहिले, तर उन्नत कोन 60 मापाचा होतो. 60 मापाचा उन्नत कोन म्हणजे इथून जर तुम्ही वर बघितलं तर अशा प्रकारे 60 मापाचा उन्नत कोन होतो. म्हणजे वर बघितलं जातं. म्हणजे दुसरी इमारत मोठी आहे. इथं समजा याला जोडलं तर इथे तुमचा होता 60 मापाचा कोन. आता BD म्हणा ही दुसरी इमारत आहे आपली आणि इथं आपण एक E बिंदू देऊ. ओके, घेऊयात. तर दुसऱ्या इमारतीची उंची मला काढायची आहे. ओके. दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे काय बाबा? दुसरी इमारत म्हणजे मला BDची उंची काढायची आहे. बरोबर? मग इथं आपण लिहू लहान इमारतीची उंची. लहान इमारतीची उंची आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ती उंची आपल्याकडे काय दिली? AC. बरोबर दिले 10 मीटर. ओके. रस्त्याची रुंदी दिले. ज्या गोष्टी दिल्यात त्या आपण लिहून टाका. रस्त्याची जी रुंदी दिली आहे ती आहे 12 मीटर. तर रस्त्याची रुंदी म्हणजे AB बरोबर 12 मीटर. 12 मीटर. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या. या ठिकाणी हा जो चौकोन तयार होईल, चौकोन ABEC, चौकोन ABEC हा आयत आहे. हा एक आयत होणार आहे. का आयत होणार आहे ते पण सांगतो. कारण लक्षात घ्या हा लंब असणार आहे, हा पण इथे लंब असणार आहे, हा पण इथे लंब आहे. त्याच्यामुळे हा आयत झाला आणि आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? एकरूप असतात. समोरासमोरील बाजू एकरूप म्हणजे AB 12 मीटर आहे तर CE पण 12 मीटर. आणि त्याचबरोबर AC जर का 10 मीटर आहे तर BE सुद्धा आपल्याकडे आलं 10 मीटर. तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहू. म्हणून AB बरोबर CE बरोबर 12 मीटर आणि त्याचबरोबर AC बरोबर BE बरोबर 10 मीटर. ओके, 10 मीटर. आता मला काय करायचंय? माझं टार्गेट आहे की मला BDची उंची काढायची. BD म्हणजे दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे BD काढायची आहे. मग BD म्हणजे BE अधिक ED. आता BE तर माहिती आहे 10. ED माहिती आहे का नाही माहिती? मग ED काढण्यासाठी आपण त्रिकोण CEDचा आधार घेऊ. बघा त्रिकोण CED मध्ये CED मध्ये जर बघितलं तर मला बघा काय दिले? लगतची बाजू दिली, समोरची बाजू काढायची. म्हणजे सूत्र कुठलं? टॅन थिटाचं. बाबा टॅन थिटाचं सूत्र बरोबर काय? समोरची बाजू DE. ओके. भागिले लगतची बाजू CE. आता या किमती टाकून देऊ. टॅन थिटा, थिटाची किंमत किती? 60 आहे. मग इथे लिहायचं टॅन 60 बरोबर DE काय आहे बाबा? माहिती नाही. DE माहिती नाही आणि CE आपल्याकडे 12. टॅन 60 ची किंमत किती असते? वर्गमुळात 3 बरोबर DE भागिले 12. 12 भागिले इकडे आले गुणिले. ओके. म्हणजे DE बरोबर किती झालं? 12 वर्गमुळात 3. 12 वर्गमुळात 3 मीटर. DE बरोबर 12 वर्गमुळात 3 मीटर. आता मला काय करायचंय बाबा? दुसऱ्या इमारतीची उंची. दुसऱ्या इमारतीची किंवा मोठ्या इमारतीची उंची म्हणा किंवा इथं असं दुसऱ्या इमारतीची उंची काढा. दुसऱ्या इमारतीची उंची. दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे काय? BD आपल्याला काढायची. ती म्हणजे काय? तर BE अधिक ED. इथं म्हणा BE अधिक ED. BE आपल्याकडे 10 आहे आणि ED आपल्याकडे 12 वर्गमुळात 3 आहे. मग इथं लिहायचं 10 अधिक 12 वर्गमुळात 3 मीटर. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. तर एकंदरीत आपण ही 3 शाब्दिक गणितं पाहिली जी खूप महत्त्वाची आहेत. बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा आणि पूर्व परीक्षेसाठी सुद्धा. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण त्रिकोणमिती या प्रकरणावरती चर्चा केलेली आहे.
नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आजची चर्चा आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्हाला गणित भाग 1, 2 पासून सगळ्या विषयांच्या पी-डी-एफ हव्या असतील प्रश्नपत्रिकांच्या, तर त्या पी-डी-एफची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या पी-डी-एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय. आणि त्याचबरोबर नोट्स सुद्धा आहेत. नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि WhatsAppची सुद्धा लिंक आहे. आपल्या WhatsAppचा जो चॅनल आहे, त्याला सुद्धा आपल्याला तुम्ही फॉलो करा. जेणेकरून खूप इम्पोर्टंट कंटेंट तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवरती बघायला मिळेल. तर बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.